नमस्कार मंडळी, मी धनश्री किचन्स अँड कल्चर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मुलीला पॅनकेक हवे आहेत तर तिच्या बाबाला मालपोहे, काय करायचं बरं? तर चला एकाच रेसिपीत दोघांचीही इच्छा पूर्ण करूया। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी गूळ चिरून घेतलेला आहे, 1 वाटी पाणी, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा बडीशेप, थोडीशी साखर भरडण्यासाठी, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ। चला कृतीला सुरुवात करूया। आपल्याला जिरं, बडीशेप आणि साखर एका खलबत्त्यात भरडून घ्यायचं आहे। थोडं जाडसरच भरडायचं आहे, जेणेकरून बडीशेप आणि जिरं जेव्हा दाताखाली येतं तेव्हा चवीत आणखी भर पडते। भरडून झालं आहे तर आता एका भांड्यात गूळ घेऊया। त्यात पाणी ऍड करायचं। गूळ पाण्यात व्यवस्थित विरघळून घेऊया। गूळ पूर्णपणे विरघळला आहे। आता दुसऱ्या एका भांड्यात गाळून घेऊया, कारण गुळात काही वेळेस छोटे छोटे कण राहतात। गुळाचे पाणी रेडी झालं आहे। आता पुढील कृती बघूया। त्यासाठी एका भांड्यात सगळे जिन्नस एकत्र करूया। गव्हाचं पीठ, मैदा, भरडून घेतलेलं जिरं आणि बडीशेप, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ सगळं एकत्र करूया। एकत्र करून झालं, आता गुळाचे पाणी ऍड करूया। पिठाच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। गरजेनुसार पाणी ऍड करून झालं की बॅटर बघा कसं स्मूथ बनलं आहे, ते अगदी डोशाच्या पिठासारखं। वेलची पावडर ऍड करूया आणि मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं। चला आता गरमागरम मालपोहे आणि पॅनकेक्स बनवून घेऊया। तवा गरम झाला आहे, आता त्याला तूप लावूया आणि अशा पद्धतीने पोळ्या काढून घेऊया। कडेने थोडंसं तूप सोडूया। दोन्ही बाजूनी पोळी खरपूस भाजून घ्यायची। चला मालपोहे झालेत तयार। आता उरलेल्या पिठाचे पॅनकेक्स काढून घेऊयात। अशा प्रकारे पॅनकेकच्या दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्यायच्या। चला मुलीसाठी पॅनकेक्स आणि तिच्या बाबासाठी मालपोहे झालेत तयार। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा, आणि हो सबस्क्राइब करायलाही विसरू नका। धन्यवाद।